अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा, आज आहे पौर्णिमा, म्हणजे आज रात्री आपण होलिका दहन करणार आहोत। तर आज पौर्णिमा आहे आणि त्याचबरोबर उद्या सुद्धा पौर्णिमा आहे, जी उद्या संध्याकाळी 6:07 संपते। तर त्यानुसार तुम्हाला सत्यनारायणाची पूजा जी आहे, जी आपण दर महिन्याला पौर्णिमेला करतो, ती आपल्याला नक्की आज करायची आहे का उद्या करायची आहे, ह्याबद्दलच्या सगळ्यांना ज्या प्रश्न होते त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे। जर का तुम्हाला काही प्रश्न असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील। त्यामुळे व्हिडिओ छोटाच करणार आहे, जास्ती मोठा करणार नाही, ज्यामुळे तुमच्या होळीच्या दिवसाचा सुद्धा वेळ जास्ती जाणार नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला जी काही माहिती हवी आहे ती तुम्हाला मिळून जाईल। तर बघा, केंद्रानुसार हा जो आहे हे जे आलेलं आहे की जी सत्यनारायण जी पौर्णिमा आहे, जी म्हणजे ज्या दिवशी आपण करतो ती आज आहे। म्हणजे आज संध्याकाळी आपल्याला प्रदोष काळात, म्हणजे सूर्यास्ताच्या 24 मिनिटांआधी आणि सूर्यास्ताच्या 24 मिनिटांनंतर हा जो 48 मिनिटांचा जो कालावधी असतो, या कालावधीतच आपल्याला पूजा करायची आहे। बघा, उद्या 6 वाजता पौर्णिमा संपणार आहे, त्यामुळे उद्या 6 नंतर पौर्णिमा करण्याचा काहीही अर्थ नाहीये। त्यामुळे उद्या संध्याकाळी जरी सूर्याने बघितलेली ती आहे, तरी सुद्धा उद्याची जी पूजा आहे ती उद्या संध्याकाळी प्रदोष काळात होणार नाहीये। त्याचबरोबर आज संध्याकाळी प्रदोष काळ म्हणजेच 6 तुम्हाला संध्याकाळी 6 म्हणजे 6:30 ते 7:30च्या दरम्यान, म्हणजे सूर्यास्ताच्या 24 मिनिटं आधी, सूर्यास्ताच्या 24 मिनिटांनंतर। आता हे कसे मोजायचे, तर बघा, एक कालावधी असतो 6 ते 7:30 हा कालावधी जो आहे, या कालावधीमध्ये तुम्ही करू शकता। 5:30 पासून तुम्ही तयारी करू शकता। तयारी करायला लागले की 6 नंतर तुम्ही तुमची पूजा विधी सुरुवात करा। सगळं पाठ वगैरे आरती सगळं 7:30च्या आत उरकून घ्या, हे तुम्हाला करायचं आहे। त्याचबरोबर उद्या का नाही करायची, तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, कारण 6:09 आपली पौर्णिमा जी आहे ती समाप्त होतीये, त्यामुळे तुम्हाला ती उद्या नाही करायची आहे। बर, आज ज्यांना कोणाला जमणार नसेल, होळी पौर्णिमा आहे, संध्याकाळी होलिका दहन आहे, भरपूर जणांकडे पूर्णावरणाचा स्वयंपाक आहे, बऱ्याचशा बाकीच्या गोष्टी आहे, कोणाला काही अडचण आहे, कोणी बाहेर आहे, काहीही असेल, तर त्यांना जर का जमणार नसेल तर उद्या तुम्हाला 12 वाजेच्या आत किंवा जास्तीत जास्त 2 वाजेच्या आत, म्हणजे बघा, शक्यतो 12 नंतर कुठलीही पूजा करू नये असं म्हणतात। 12च्या आत एकतर ती झाली पाहिजे, नाहीतर मग संध्याकाळी। अशा 2च मुहूर्त असतात, ज्या मुहूर्तांमध्ये आपल्याला ज्या पूजा विधी असतात त्या करायच्या असतात। तर 12 वाजेच्या आत जमल्यास, नाहीतर तुम्हाला 4 ते 6 ह्या वेळेत तुम्हाला करायची आहे। 4 ते 6, कारण 6:09 जी आहे पौर्णिमा संपते। तर उद्या 4 ते 6च होणार आहे, कारण 6:09 पौर्णिमा संपते, त्यामुळे 4 ते 6 नाहीतर 12 वाजेच्या आत असं तुम्हाला पूजा करायची आहे। कुठलंही काम जे असतं, कुठलंही जे असतं ना, ते 12 नंतर किंवा 4च्या आधी, 12 ते 4चा जो प्रहर असतो, या प्रहरामध्ये पूजा विधी केली जात नाही। हा, जर एखादीची सुरुवात झालेली असेल आणि त्याचं जर का ते नंतरपर्यंत चालत असेल ते चालेल, पण त्यानंतर शक्यतो 12 नंतर ते करत नाही। तर अशा पद्धतीने तुम्हाला 6 मार्च म्हणजे आज रात्री, आज संध्याकाळी, ज्यांना कोणाला संध्याकाळीचा वेळ नाही घालवायचा आहे, ते म्हणजे जर का असं असेल की मला संध्याकाळी भरपूर काम आहे, तर त्यांनी आत्ता सुद्धा, म्हणजे आत्ता जरी तुम्ही तुमची पूजाविधी मांडून घेतली, करून घेतलं, 12-2च्या आतपर्यंत तुमची सगळी पूजाविधी झाली। बघा, आज पूर्ण दिवस पौर्णिमा असल्यामुळे तुम्हाला आज केलेली ती चालणार आहे, त्यामुळे तुम्ही आज ती करू शकता। 4 वाजता बघा, 1 तास लागतो सत्यनारायण पूजेला। 3 वाजल्यापासून जर का तुम्ही सगळी तयारी केली, 4-5 वाजेपर्यंत तुमचं सगळं होऊन जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी 6 नंतर तुम्ही होळीची पूजा करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। अगदीच खूप गडबड वाटत असेल, उद्या सकाळी करून घ्या 12च्या आत, त्याला सुद्धा 1 तासाभरात तुमची होऊन जाईल। त्यामुळे ह्या पद्धतीने तुम्हाला करायची आहे, पण जी डेट आहे, म्हणजे जी तारीख आहे, ती आजचीच आहे, आज दिवसभर करायची आहे। आता उद्याचा जो दिवस आहे, उद्या धुलीवंदन आहे। धुलीवंदनला अजून काय काय करावं लागतं, कोणत्या गोष्टी असतात, त्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका। पुढचे व्हिडिओ मी घेऊन येत आहे, त्यामध्ये भरपूर माहितीपूर्वक व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे त्याकडे लक्ष देण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त सबस्क्राईब केल्यानंतर जी घंटी येणार आहे, जी बेल येणार आहे, त्यावर क्लिक केलं की ऑलवर क्लिक करा, ज्याच्याने तुम्हाला सगळे येणारे पुढचे व्हिडिओज आहेत त्याची नोटिफिकेशन मिळत राहील आणि ज्या कोणत्या माहिती मी सांगत आहे त्या तुम्हाला भेटत राहतील।
तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि काय तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला सांगू शकता आणि विचारू शकता. लगेच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल. परत भेटूया अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर, अजून एका छानशा माहिती बरोबर. तोपर्यंत काळजी घ्या, असेच आपले व्हिडिओ बघत राहा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.